इकडे छत्रपती संभाजीनगरमधील एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे। वैजापूर तालुक्यात शेतबांधाच्या जुन्या वारातून एकाने कुऱ्हाडीने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। त्यासोबतच त्या दाम्पत्याचे घर देखील पेटवून देण्यात आले। ही घटना वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथे घडली असून सोपान रामराव चांगले आणि मंगलबाई सोपान चांगले असे जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे। सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि रवी हंसराज तांबे असे त्या वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करणाऱ्या आणि त्यांचे घर पेटवणाऱ्या आरोपीचे नाव आहे। वेरगाव पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस या संदर्भातला आरोपीचा आता शोध घेत आहेत। शेताच्या जुन्या वारातून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वैजापूरच्या नागमठाण येथे घडला। नागमठाण येथे वृद्ध दाम्पत्याचं घर जाळलं आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले। सुमित, धक्कादायक घटना आहे। शेताच्या जुन्या वादातून वृद्ध दाम्पत्याचं थेट घर जाळण्यात आलंय। काय संपूर्ण माहिती या घटनेबाबतची? या संदर्भात काही गुन्हा दाखल झालाय? नक्कीच या संदर्भात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वैजापूर तालुक्यातील शेत शिवारात एक वृद्ध दाम्पत्य राहतात। त्यांच्या शेत बांधण्याच्या जुन्या वादातून एकाने त्यांच्यावर चक्क कुऱ्हाडीने वार केला आहे। त्याचबरोबर पत्र्याच्या शेडमध्ये जे राहत होते त्या पत्र्याचे शेड देखील त्या आरोपीने पेटवून दिल्याची घटना घडली आहे। ही घटना वैजापूर तालुक्यातील नागमठाण या ठिकाणी घडली असून सोपान रामराव चांगले आणि मंगलबाई सोपान चांगले असे जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून रवी हंसराज तांबे याच्या विरोधात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहे। करण नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।